गुवाहाटी में देखना चाहिए ना कि वहाँ एलपीजी कितना सस्ता है और यहाँ पेट्रोल कितना महंगा। बारा साड़ी ओढ़ने बिछाने के दाल चावल पूरा चला सर एनआयटी के अंडर में आता है। एक थेंब पाणी नाही येत, नुकसान झालेली पराठी आहे। मी कुण्या प्रकारे जगाव ह्याच माझा मोठा प्रश्न आहे। देश का जो मेन प्रॉब्लम है ये कास्ट है। प्राइवेट में भी रिजर्वेशन होना चाहिए। इसके लिए हमें को सड़क पर आना पड़े। प्रशासन इसके ऊपर कोई ख्याल देते नहीं है। आवाज आपकी। आवाज इंडिया टीवी में मैं ओमराज सरदार आप सभी का स्वागत करता हूं। इस वक्त हम लोग वर्धा डिस्ट्रिक्ट के समुद्रपुर तहसील में लसनपुर में हैं और यहाँ पे एक संस्था है। कहानी कुछ इस तरह से है कि एक ऋषि, एक मुनि, एक संत व्यक्ति यहाँ पे इस गांव में कुछ साल पहले रहने के लिए आए। उन्होंने एक बहुत अच्छा सपना देखा था। सपना कुछ इस तरह से था कि यहाँ पे एक गौशाला बनाई जाए। गाँव की जो छूटी हुई गायें हैं उन्हें कहीं तो भी एक जगह जमा करके उनके ऊपर ध्यान देने के लिए यहाँ पे उन्होंने तकरीबन 23 एकड़ की जगह खरीदी और 23 एकड़ की जगह खरीदने के बाद उन्होंने पूरी तरह अपना ध्यान उन गायों के ऊपर लगाया, उन गायों के ऊपर केंद्रित किया। कुछ सालों बाद उनका तो देहांत हो गया, लेकिन गांव के लोगों ने मिलकर उनका वो सपना पूरा करने का सोचा और यहाँ पे एक अच्छा धाम बनाने की कोशिश की। हाल ही में 3 से 4 साल पहले यहाँ पे CIG नामक कंपनी ने अपने बड़े बड़े हाई टेंशन टावर्स खड़े किए और हाई टेंशन टावर्स खड़े करने के बाद यहाँ के लोगों के साथ काफी सारा कमिटमेंट किया गया था। कमिटमेंट कुछ इस तरह से किया गया था कि यहाँ पे तकरीबन इस संस्था को 15 लाख रुपए दिए जाएंगे। आप मेरे पीछे देख सकते हैं काफी बड़े बड़े टावर्स है। एक्स्ट्रा हाई टेंशन की लाइन यहाँ से गई हुई है और इसी लाइन के तहत इनके साथ कमिटमेंट किया गया था। इन्हें 15 लाख रुपए इसका मुआवजा दिया जाएगा। लेकिन 15 लाख की बात तो बहुत दूर की है। तकरीबन 3 साल हो गए, इनके हिस्से में अभी तक सिर्फ 4.5 लाख रुपए है। कहीं तो भी इसी बात का विरोध करने के लिए इन लोगों ने कई जगह एप्लीकेशंस किए, राइटिंग में तक किए। वर्धा डिस्ट्रिक्ट के कलेक्टर से लेके SP से लेके सभी जगह, तहसीलदार से लेके सभी जगह कई सारी कमिटमेंट, कई सारे एप्लीकेशंस की गई, लेकिन इनके हाथ में अभी तक कुछ भी नहीं आया। आइए इनसे बातचीत करते हैं और इनसे जानते हैं इस पूरे वाकया के बारे में, इस पूरी कहानी के बारे में। 94 मध्ये बाबाजीचे हरिओम बाबाजीच्या मृत्यूच्या काळात बाबाजी जिवंत असताना हरिओम शिवशक्ती 5वा धाम बाबा विश्वनाथ यांना बाबाजीने हस्तक्षेप करण्याचा केले होते दत्तक म्हणून, आणि ते कमिटीने कोणाच त्याचा मानला नाही म्हणून त्यांनी तिथला चाबीचा अधिकार ठेवून इथं आपला 5वा धाम एक जबान संताची एक हे होती संत वाणी हे पूर्ण केली। मग आता या जागेचा मुद्दा काय आहे? मला या टावरच्या पैशाचा काहीतरी या धार्मिक कामासाठी उपयोग झाला पाहिजे, यासाठी या कमिटीने मला जो कमिटी थोडी नेमलेले मुलं आहे यांनी सांगितलं की आपल्याला इतके इतर कबूल केलेले आहे। आणि किती पैसे कबूल करण्यात आले होते? 15 लाखचे सांगे मला, आणि 4.5 लाख रुपये भेटले। या 4.5 लाखातले यावर्षी आता 2 लाख रुपये भेटले। याच्यात हे काम चालू आहे आणि पुन्हा काम जे करणारे आहे आता देतो म्हणून त्यांनी मला आश्वासन देऊन मला 2-3 वेळा बोलवून, साहेब बाबाजी म्हणे तुम्ही काम अडवू नका म्हणे, मी काम तुमचं काढून देतो म्हणे। 2 लाखाच्या वर दिले नाही, त्याच्यानंतर भेट घेऊन नाही राहिले। या टावर बद्दल काय कमिटमेंट करण्यात आलं होतं आपल्याबरोबर? कमिटमेंट एवढंच करण्यात आलं होतं का आम्हाला सर भेटले होते, विरुलकर सर, त्यांचं म्हणणं होतं का तुम्ही आम्हाला अडवू नका, तुम्हाला आम्ही अडवत नाही, पण याच्यामध्ये आम्हाला 2 लाख रुपये देऊन आताच्या पोझिशनला पुन्हा आम्ही चेक काढून देतो बा, आमचं काम सुरू राहू द्या। किती पैशाची कबुली देण्यात आली होती? त्यांनी आम्हाला 15 लाखाची कबुली केली होती वारंवार, पण आम्हाला 4.5 पर्यंत आतापर्यंत पोहोचले आणि बाकी पैशाचा मुद्दा काही अजून दाखवून नाही राहिले। अच्छा, मी साधारणतः 3 वर्षापूर्वी टावर उभं करण्यात आलं। मग या बाबतीत तुम्ही कुठल्या पद्धतीच्या कारवाई केल्या? आम्ही एक ॲप्लिकेशन पालकमंत्रीला दिले, एक तहसीलदाराला दिली, एक पोलीस स्टेशनला दिली, एक पॉवर ग्रिड कंपनी देवडी, एक SDO आणि SP
अच्छा, इतक्याच ठिकाणी तुम्ही लेखी तक्रारी दिल्यानंतर त्यांनी कुठल्या पद्धतीचे ऍक्शन घेतले त्यावरती? कोणतेच आपल्यापर्यंत ॲक्शन आणली नाही आणि आतापर्यंत कोणताच मोबदला त्यांनी दिलेला नाही. आम्हाला मोबदला देऊ बा, आम्हाला असे म्हणत होते का तुम्ही कोणतीही कारवाई करा, आमचे कोणतेही कर्मचारी काही करू शकत नाही असं आम्हाला म्हटलं त्यांनी फोनवर, विरुलकर सरांनी. आणि त्यांचे इंजिनियर जे खालचे लोक आहे तर ते कुर्मी सर, ते पण त्यांना पण म्हणलं आमच्याजवळ स्लिप आहे, आमचा एक चेक काढून द्या. ते पण नाही, तुम्ही वरच्या साहेबाला फोन करा आणि तुम्ही त्याच्याकडून कन्व्हेन्शन करा, त्याच्यानंतर आम्हाला फोन करा. याच्याशिवाय कोणतीही कारवाई आमच्यापर्यंत आली नाही. म्हणून आम्ही हा प्रोत्साह उभा केला आणि पुन्हा करू आणि करत राहू, हे आमची माग आहे. तो स्थिति कुछ ऐसी है, कहानी कुछ इस तरह से है कि ये एक जमीन जो 1994 के करीब खरीदी गई थी. एक किसी संत पुरुष ने इस जमीन को खरीदा और यहाँ पे गौशाला शुरू की गई है. गायों का यहाँ पे पालन किया जाता है. इस खेती का ही पैसा इस जगह को लगाया जाता है. लेकिन कहीं तो भी CIG नामक कंपनी ने यहाँ पे बड़े बड़े टावर्स खड़े किए और टावर्स खड़े करने के बाद कुछ कमिटमेंट इस तरह से किए गए थे कि इस टावर का इस संस्था को तकरीबन 15 लाख रुपए दिया जाएगा. 15 में से अभी तक सिर्फ 4.5 लाख रुपए दिए गए. बकाया रकम अभी भी देने का नाम नहीं ले रहे. किसी तरह का कोई भी चर्चा उनसे की नहीं जाती है. जब ये लोग इस तरह की कंप्लेंट लेके जाते हैं तो किसी तरह का कोई भी एक्शन नहीं लिया जाता. हर बार इन्हें सिर्फ टाला जाता है. कहीं तो भी इस जमीन का पैसा ही इस धाम के लिए इस्तेमाल हुआ करता था. लेकिन अब टावर खड़े होने के बाद ये एक बहुत बड़ी दिक्कत आ गई कि उतनी जगह वेस्ट हो गई, उतनी जगह टावर के हिस्से में चले गई. और कहीं तो भी प्रशासन के अधिकारियों ने जो कमिटमेंट किया वो कमिटमेंट पूरा नहीं हो रहा. इस बारे में इन लोगों ने ये आवाज उठाई है. कुछ और भी लोगों से जानते हैं. हा टावर 3 वर्षापूर्वी या शेतामध्ये उभा केला आणि इथे गौशाला वगैरेचं कार्य चालते आहे आणि आमचं बांधकाम वगैरे त्या काही अडीअडचणी असल्या कारणानं रोखून आहे. यांनी पेमेंट देतो म्हणून सांगितलं आणि अजूनपर्यंत पेमेंट काही दिलं नाही. त्याच्यामुळे आम्ही ह्या आंदोलनाचा पवित्रा इथे घेतलेला आहे पूर्ण संस्थेमार्फत. आणि आम्हाला जिथपर्यंत आमचं पूर्ण रक्कम मिळणार नाही, आम्ही त्यांनी जे कबूल केली आहे 15 लाख रुपये कबूल केली आहे, तर जिथपर्यंत आम्हाला ती पूर्ण रक्कम मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही समोर टावरवर उभं राहून आंदोलन करू. तुम्ही जो पत्र व्यवहार केला तो कोणाकोणाला केला आणि कधी कधी केला याबद्दल माहिती द्या. आम्ही 12 तारखेला पत्र व्यवहार केला आहे. 12 तारखेला आम्ही तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं आणि तिथून एक पोलीस स्टेशनला निवेदन दिलं. त्याच्यानंतर आम्ही SDO साहेबांना पण दिलं आहे. पॉवर ग्रीड कंपनीला पण निवेदन पोहोचवलेलं आहे बाय पोस्ट. आणि SP आणि DYSP यांना सगळ्यांना निवेदन देऊन दिल्याच्या नंतर त्यांचं काही म्हणजे आम्हाला काही रिस्पॉन्स आला नाही किंवा टावर कंपनीवाल्याकडून काही रिस्पॉन्स अजूनपर्यंत या संस्थेला मिळालेला नाही. आणि त्यांनी हा रिस्पॉन्स देण्यात यावं अशी एक आमच्या संस्थेकडून एक आशा आहे. इथे जेव्हा हे टावर उभं करण्यात आलं होतं तेव्हा इथे कुठले अधिकारी येऊन भेटलेले? टावर उभं केलं होतं त्यावेळेस आले होते, पण त्यांच्याशी काही आमचं म्हणजे कागदोपत्री काही लेखी निवेदन वगैरे म्हणजे आमच्यासोबत त्यांनी ना आम्ही त्यांना दिलं ना त्यांनी आम्हाला दिलं. अशा पद्धतीने त्यांनी टावर उभा केला इथे आणि आपलं कार्य चालू केलं. आणि या टावरवाल्यांनी जसं आमच्या ट्रस्टला कबूल केलं होतं की 15 लाख रुपये आम्ही तुम्हाला देऊ, पण त्याच्यापैकी आम्हाला फक्त 4.5 लाख रुपये मिळाले आहे. आवाज आपकी. मी इथे दरवर्षी कार्यक्रमाला वगैरे येत असतो आणि या धाममध्ये येत असताना हा जो आमचा जो रस्ता आहे हा ग्रीन पॉवर टावरवाल्यांनी आमचा जो रस्ता आहे खराब केलेला आहे. तरी आम्हाला बराच त्रास होत आहे यासाठी. आणि या टावरवाल्यांनी जसं आमच्या ट्रस्टला कबूल केलं होतं की 15 लाख रुपये आम्ही तुम्हाला देऊ, पण त्याच्यापैकी आम्हाला फक्त 4.5 लाख रुपये मिळाले आहे. बाकीची उर्वरित रक्कम अजूनपर्यंत मिळाली नाही आहे. आणि आम्ही जेव्हाही त्यांना बोलतो, फोन करतो, तर आमचा फोन उचलत नाही आणि आम्हाला अजूनपर्यंत त्यांचा काही मोबदला देऊन नाही राहिले. करिता आमचा मोबदला देण्यात यावा, नाहीतर आम्ही टावरवर चढून आंदोलन करू. 5व्या धाममध्ये येण्यासाठी खूप त्रस्त होतो. आमचा रस्ता खराब केलेला आहे, आमच्या शेत्या पडलेल्या आहे, या ट्रस्टच्या शेत्या पडलेल्या आहे, टावर उभा केलेला आहे तिथं पूर्ण पडीत झालेला आहे. आणि 3 वर्षापासून आमच्या शेतात पीक घेऊ शकत नाही आम्ही. बरेच काही नुकसान झालेले आहे, आजूबाजूच्या शेतकऱ्यांचंही नुकसान होत आहे. पण आम्ही जेव्हा यांना बोलतो तेव्हा हे कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्याला तयार नसते. आम्ही SDO ऑफिसला, तहसीलदाराला, पोलीस स्टेशनला, त्यानंतर पॉवर ग्रीड कंपनीला एक लेटर पाठवलं आहे, तरी पण त्याचं आम्हाला अजूनपर्यंत उत्तर मिळालं नाही आहे. एवढंच म्हणणं आहे की आमच्या
या टावरचा पैसा आमच्या ट्रस्टला मिळाला पाहिजे. आम्हाला इथं खूप त्रास होत आहे. आमच्या गायी उघड्या आहे, आमच्या गायी पाण्यात राहते, आमच्या इथे बरेच काही कामं स्टॉप आहे. आम्हाला बरेच काही कामं करायचे आहे, ते कामं आमचे होऊन नाही राहिले. यांनी आमचे पैसे आम्हाला द्यायला पाहिजे. 3 वर्षापासून आमच्या शेतीतून सुद्धा आम्ही उत्पन्न घेऊ शकत नाही आहे. त्याच्यामुळे आमचा ट्रस्ट एकदम स्टॉप झालेला आहे. कुठल्याही प्रकारचा आम्हाला व्यवहार करता येत नाही आहे. बरेच काही काम आमचे स्टॉप आहे. बऱ्याच अडचणी जातात. 1ही रुपयाचा आम्हाला त्यांच्याकडून अजूनपर्यंत मदत मिळाली नाही. 4.5 लाख रुपये मिळाले फक्त. त्याच्यानंतर देऊ म्हणून फक्त सांगितलं, पण अजूनही 1 रुपया मिळाला नाही आहे. कुछ इस तरह से ये लोग चेतावनी दे रहे हैं. इन लोगों का कहना है कि जिस तरह से कमिटमेंट किया गया था वो कमिटमेंट ही पूरा होना चाहिए. जो भी कमिटमेंट यहाँ पे CIG कंपनी ने इनके साथ किया था, जिन अधिकारियों ने इनके साथ जो कमिटमेंट किया था, कहीं तो भी वो कमिटमेंट पूरा होना चाहिए. और इसी बात को की मांग को लेकर ये सारे लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं. कहानी कुछ इस तरह से है कि लसनपुर से तकरीबन 1.5 से 2.25 किलोमीटर की दूरी पे एक 23 एकड़ का खेत है. और उस 23 एकड़ के खेत में एक संत बाबा ने, एक संत पुरुष ने ये जगह ली थी. यहाँ पे गौशाला उन्होंने शुरू की थी. यहाँ पे जानवरों को पाला जाता था, जानवरों की देखभाल की जाती थी. उन बाबा का तो देहांत हो गया, लेकिन यहाँ के लोगों ने एक ट्रस्ट बना के वो गौशाला को कंटिन्यू किया. इसी खेती का जो भी उत्पन्न निकलता था, जो भी इसी खेती से जो माल निकलता था, वो उन गाय भैंसों को चराया जाता था और उनके लिए वो इस्तेमाल किया जाता था. यहाँ पे जो टावर्स खड़े किए गए, वो टावर्स के खड़े करने के पहले इन्हें बहुत ज़्यादा आश्वासन दिए गए. कई सारे वादे किए गए. उन वादों में से किसी तरह का कोई भी वादा पूरा नहीं किया गया. 15 लाख का वादा किया गया था. कहीं तो भी ट्रस्ट को पैसा जा रहा है, इसलिए इनके साथ 15 लाख का वादा किया था और सिर्फ इनके हाथ में 4.5 लाख की रकम दी गई है. ये लोग चाहते हैं कि जितना वादा इनके साथ किया गया है, उन्होंने वो वादा पूरा करना चाहिए. अन्यथा इन्होंने जिस तरह से बोले हैं, उस तरह के ठोस कदम ये लोग उठाने के लिए आगे पीछे नहीं देखेंगे. मी रहिवासी असून इथचा एक सदस्य, यांनी जो आमच्या शेतामध्ये टावर बनलेला आहे, ते 3 वर्षाच्या अगोदर हे टावर उभारण्यात आला आहे. त्यांनी हे जेव्हा काम चालू केलं, तेव्हा त्यांनी आमच्यासोबत एक मीटिंग घेतली. ते विरुळकर सर, आम्ही बसलो. त्यांनी कबूल केलं की आम्ही तुम्हाला 15 लाख रुपये देऊ. आम्हाला काय वाटलं, त्यांनी काही लिहून नाही घेतलं आणि आम्ही काही लिहून नाही दिलं. 15 लाख त्यांनी कबूल केलं. तर आम्हाला असं वाटलं का आमचं या संस्थेचं, ह्या देवस्थानचं काम पूर्ण होईल, ह्या आशेनं त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि त्यांनी ह्या विश्वासाचा आमचा गैरविश्वास केला आहे. आणि ह्या जे आम्हाला 4.5 लाख रुपये दिले आहे, ते आमचा 1 वर्षाचाच उत्पन्नाचा टप्पा आहे. 3 वर्ष झाले यांनी आम्हाला सतत अडवलेलं आहे. आणि जे आमचं काम पूर्ण व्हायचं गौशालेचं, ते गायी आमच्या पाण्यात राहून राहिलेलं आहे. आणि जे कार्य, जे ह्या रोडचं कमसे कम 2-3 लाखाचं नुकसान थेस आहे आमचं. कारण त्याच्या जे कंपनीच्या गाड्या येणं जाणं केलं, त्या गाड्यानं पूर्ण रोड बेकार करून टाकला आहे. त्यांनी एक कबुली केली होती की आम्ही फक्त उन्हाळ्यात काम करू, परंतु आमचा माल असताना त्यांनी सुद्धा ट्रॅक्टर आणि गाड्या नेल्या आणि मोठ्या प्रमाणात आमचं कमसे कम ह्या वर्षी 3 ते 4 लाखाचं नुकसान केलं. आम्हाला हेच वाटलं का कमसे कम 3 वर्षात आम्हाला 15 लाख रुपये भेटन, तर आमचं हे उत्पन्न आमचं या मार्फत निघून जाईल. परंतु त्यांना आम्हाला एक आश्वासन देऊन आमच्यासोबत धोका केला. आम्ही ते 15 लाखाच्या आशेवर राहून आमची हे शेती 3 वर्ष कमसे कम आम्हाला 10 ते 11 लाख रुपये उत्पन्न व्हायचं, ते पण नाही झालं. यायच्या पायी आमचं गौशाला आश्रम जे आहे, ते गायीसाठी उभं व्हायचं, ते पण काम अडलं. त्यांनी 2 लाख अगोदर दिले, नंतर 2 लाख दिले आणि पुन्हा देऊ म्हणून आम्ही काम ते त्या पैशामध्ये चालू केलं. आणि ते काम चालू असताना शेडचं काम अधुरं आहे आणि त्यांनी कबुली केली का तुमचं अधुरं काम जे पूर्ण होईल, आम्ही पुन्हा तुम्हाला समोर चेक देऊ. आणि जेव्हा आम्ही फोन केला त्यांना, तर त्यांनी सांगितलं का आम्ही 8 दिवसांनी देतो, 15 दिवसांनी देतो, असे आम्ही वारंवार त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करत राहिलो. पण ते केव्हा फोन नाही उचलायचे, केव्हा फोन उचलायचे तर उद्या येतो, परवा येतो असे बोलायचे. परंतु आम्ही असं सहन करता करता एखादी महिना होऊन गेला. आमचं जे गौशालाचं काम आहे, ते गौशालाचं काम अधुरं राहिलं. बारिशमध्ये गायी येतं, काही पाण्यात राहिल्या आणि काही अशा मरण पावल्या त्या पाण्यापायी. आणि त्यांना जे आम्ही सांगितलं त्यांनी न केल्यामुळे आम्ही पेपरबाजी केली, तहसीलदाराकडे कंप्लेंट केली, एसडीओकडे कंप्लेंट केली. अशा 2-3 कंप्लेंटा केल्या. पुण्यनगरीमध्ये अशी पेपरमध्ये न्यूज दिली, तरी पण त्यांनी एक वेळा सुद्धा फोन येऊन इथं पाहिलं नाही आणि फोन केला नाही. आम्ही आज
एवढ्या परिस्थितीत आहो. आमचं तर सोडा, पण गौ मातेचं त्यांनी एवढं नुकसान केलं आहे ना. आमच्या शेतीमध्ये त्यांनी जे जबान दिली होती त्यांनी ते जबानीवर ते राहिले नाही. आम्हाला एवढंच खेद आहे का त्यांनी आमचे जे उर्वरित रक्कम आहे बा त्यांनी ते वापस देऊन द्यावी, आम्हाला परत करावी. आमचं आणि आमच्या आश्रमचं काम चालू होऊन जाते. आम्हाला हेच मागणी आहे. नाहीतर आम्ही सर्व जे संस्थेचे चालक, अध्यक्ष, सचिव, जे काही सदस्य आहे ते आम्ही आंदोलन करू आणि जे टावरचं काम चालू आहे ते आम्ही रोखू, किंवा जे आमच्याच्यानं होईल जेथपर्यंत आमचे पूर्ण पैसे मिळत नाही तेथपर्यंत आम्ही काही करू शकतो. कारण काय गौमातेचा प्रश्न आहे. ह्या धामची 23.5 एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये यानं टावर उभं केलं तर शेतीमध्ये टावर तर उभं केलंच, पण 3 वर्ष झाले आमच्या शेतीमधून 4 व्हीलर टावर पर्यंत जाते, टावर पासून रोडवर जाते. आणि हा जे धामोर याचा आमचा रोड आहे तो पण कच्चाच रोड आहे. याच्या लोडिंग गाड्या राहते 4 व्हीलर 10 चक्का. शेतातून 3 वर्ष गेल्या सतत, त्याच्यामुळे आम्हाला काहीच पीक झालं नाही. यानं आम्हाला आजपर्यंत 4.5 लाख रुपयाचा चेक दिला. त्याच्यापेक्षा जास्त तर सर आमचं नुकसान हे शेतीचंच झालं. कारण का आम्हाला कमीत कमी जर म्हटलं तर 10 लाख रुपयाचं शेतीचं नुकसान आमचं हे झालं. आम्हाला ह्या साहेबाचं नाव सांगते, विरुडकडे येईन तर दुसऱ्याचं नाव सांगते, हे साहेब भेटन तुम्हाला चेक देईन, उद्या हे करन ते करन, असंच याला समजावते. अध्यक्षाला, आमच्या उपाध्यक्षाला दुसरं सांगते, सचिवाला तिसरं सांगते आणि असे करून हे कामं समोर नेते. तर आमचं म्हणणं काहीच नाही. ह्या टावरचं आम्हाला आमचे जेवढे टावरचे पैसे सांगितले होते का नाही बा तुम्हाला आम्ही 15 लाख रुपये देतो, असं 1 वेळा नाही 5 वेळा 10 वेळा सांगितलं का 15 लाख रुपये तुम्हाला टावरचे भेटन. तुम्हाला तुमच्या वावराची शेतीचं हे नुकसान झालं, तुमच्या याच्यातून 4 व्हीलर गेली, 4 व्हीलर गेली, जे काही गेलं त्याचं पण तुम्हाला जे काही भेटायचं आहे तुमच्या हिशोबानं त्या हिशोबानं भेटन. पण ते सर आतापर्यंत काहीच भेटलं नाही. काहीच भेटायचा तर विषय वेगळा, पण ते आम्हाला भेटायला सुद्धा आता येत नाही. तर म्हणून आमचं म्हणणं हेच आहे, आम्हाला आमच्या टावर, आमच्या शेतामध्ये जे टावर आहे त्याचा मुद्दोबला जेवढे पैसे आम्हाला पाहिजे तेवढे याच्याकडून भेटावे. हीच नाही जर भेटले तर उद्या आम्ही टावरवर जाऊन हल्ला, दुसरं काही जे आमच्या मनात आहे, जे आम्हाला करावं लागते ते आम्ही करणार. या ट्रस्टवरती 3 वर्ष अगोदर टावरचे काम सुरू झाले. टावरवाल्यांनी या ट्रस्टवाल्यांना असे आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला 15 लाख रुपये असा मोबदला हा शेतीचा देऊ. पण त्यानंतर टावरचे काम सुरुवात झाले. त्यांनी टप्प्याटप्प्यांनी चेक दिले. त्या चेकमध्ये अमाऊंट आली आहे आम्हाला फक्त 4.5 लाख रुपये. त्या 4.5 लाख रुपयामधनं हे 1 वर्षाचं उत्पन्न आहे. आज 3 वर्ष सतत या शेतीचं नुकसान झालं आहे. या नुकसानामुळे येथील जे गौमाता आहे आणि येथील जो ट्रस्टचा खर्च आहे हा खर्च चालवणे सुद्धा शक्य नाही. आम्ही इतर कर्मचाऱ्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण ते कर्मचारी टाळाटाळ करतात. तहसीलदार, पोलीस स्टेशन, SD ऑफिस यांना सगळ्यांना कंप्लेंट गेले असून यांनी आमच्या कंप्लेंटचे उत्तर सुद्धा दिले नाही. करिता आम्ही काय करायचे? कोणत्याही कर्मचाऱ्याकडे गेले असेच उडवाउडवीचे आश्वासनं देतात. आज इथे ट्रस्टमध्ये गायांना चारा सुद्धा नाही. शेतीचे एवढे नुकसान केले आहे की खड्डे पाडलेले आहे शेतामध्ये. त्यामुळे आम्ही आंदोलनास तयार आहे. आम्ही टावरवरती सोडा, आज SD ऑफिस, तहसील कार्यालय इथे सुद्धा आंदोलन करू. आमच्या मागणीची पूर्तता व्हावी अशीच आमची आशा है. ये मांगे हैं इन लोगों की. ये लोग चाहते हैं कि इनके साथ जिस तरह का कमिटमेंट किया गया वो कमिटमेंट पूरा हो, और कहीं तो भी इसी मांगों को लेके इन सारे लोगों ने आंदोलन करने की सोची है. कहीं तो भी प्रशासन के ध्यान में ये बात आनी चाहिए. लोग इसीलिए आंदोलन करते हैं, लेकिन जो अधिकारी होते हैं वो अधिकारी कमिटमेंट करके भूल जाते हैं. और कहीं तो भी ये हादसा यहाँ पे भी हुआ है. 15 लाख का कमिटमेंट इनके साथ हुआ था. 15 लाख का कमिटमेंट होने के बाद भी वो कमिटमेंट अभी तक पूरा नहीं किया गया. सिर्फ नाम मात्र के लिए 3 साल में इनके हाथ में 4.5 लाख की रकम दी गई है. बाकी रकम के बारे में वो लोग बोलते ही नहीं. हर शो के अंतिम पड़ाव में हम लोग कोशिश करते हैं वहाँ के अधिकारी से बातचीत करने की. इन्होंने जिस अधिकारी का बार बार यहाँ पे नाम लिया वो अधिकारी का नाम है वेरुड़कर साहब. और वेरुड़कर साहब से जब हमने फ़ोन पे बातचीत करने की कोशिश की तो उन्होंने इस बात से पूरी तरह इनकार कर दिया कि मैंने इस तरह का कोई कमिटमेंट किया था. उनका सीधा कहना है कि इनको जिस तरह के एक्शंस लेने हैं वो लोग ले सकते हैं, हम लोग पैसे नहीं दे सकते. कहीं तो भी ऐसे ऑफिसर की वजह से ही एक आम इंसान चीट होता है, और यहाँ पे वही नज़ारा हमें देखने मिल रहा है. उनका सीधा कहना यह है कि मैं कुछ नहीं कर सकता, इनके साथ मैंने किसी तरह का कोई कमिटमेंट नहीं किया. जबकि यहाँ के लोगों का हर किसी का कहना है कि उन्होंने ही तकरीबन 15 लाख का कमिटमेंट किया था. उनका कहना यह है कि हम लोगों ने जो दे दिया वो दे दिया, उससे ज़्यादा कुछ नहीं दे सकते. इस तरह के कमिटमेंट ऑफिसर लोग करके चले जाते हैं और लोगों के साथ चीट होता है.
अब उम्मीद किनसे की जाए, ये एक बहुत बड़ा सवाल है। क्या वाकई में ऐसे ऑफिसर्स के ऊपर किसी तरह का कोई एक्शन लिया जाएगा? क्या वाकई में हमारे अधिकारी उनके ऊपर एक्शन लेके इनको इनके हक मिला के देंगे? ये एक बहुत बड़ा सवाल उठता है। इसी सवाल के साथ दोस्तों रुकते हैं यहीं और मिलते हैं अगले एपिसोड में। जुड़े रहिए आवाज इंडिया के साथ।